अशा नेत्याला पुन्हा एकदा आपल्याला पाठवायचंय, आपल्या नेत्याला पुन्हा एकदा लोकसभेत संधी द्यायची, तिसऱ्यांदा आपल्याला खासदार बनवायचंय। तर येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणासह मिठाई निशाणीसह बटन शेवाळे साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करायचंय। दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय उमेदवार आपला स्थानिक उमेदवार, आपला भाऊ, तुमच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार, सुशिक्षित उमेदवार, तुमच्यामध्ये सुखदुःखात धावणारा उमेदवार, मुंबईच्या प्रश्नांना वाचा फोडणारा उमेदवार, मुंबई विकसित ते भारत विकसित असं स्वप्न पाहिलेला उमेदवार आपले रमेश शेवाळे आपले शुभाशीर्वाद घेण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहे। यंदा मतदान धनुष्यबाणाला, यंदा मतदान मोदी सरकारला, यंदा मतदान राहुल शेवाळेंना, यंदा मतदान विकसित भारताला। कांग्रेस पक्षाचा विजय हो, शिवसेना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिवसेना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, महायुतीचा विजय हो, महायुतीचा विजय हो, शिवसेना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिवसेना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, पक्षाचा विजय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो, महायुतीचा विजय हो, महायुतीचा विजय हो, शिवसेना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिवसेना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनुष्यबाण रामाचे, शेवाळे साहेब कामाचे, धनुष्यबाण रामाचे, शेवाळे साहेब कामाचे, धनुष्यबाण रामाचे, शेवाळे साहेब कामाचे, महायुतीचा जय हो, महायुतीचा जय हो। अरे कोण बोलतो येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही, कोण बोलतो येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही। आपले स्थानिक भूमिपुत्र, स्थानिक उमेदवार, उच्चशिक्षित उमेदवार भाईवर बहनों, भाईवर बहनों, तुम्हाला भाऊ आम्ही घेतो नंतर नाही सर प्रिय मतदार बंधू, ती वाढत चाललेले लोकांचा उत्साह वाढतोय, लोकांचा प्रतिसाद वाढतोय आणि कार्यकर्त्यांमध्ये पण खूप उत्साह आहे। चला आपण नक्कीच येणाऱ्या 4 जूनला या दक्षिण मध्य मुंबईमध्ये असा विजयाचा रथ या दक्षिण मध्य मुंबईमध्ये आम्ही महायुतीचे सर्व कार्यकर्ते करणार आहेत। खरी दिवाळी आजपासून आमची सुरू झालेली आहे, कारण विजय हा आमचाच आहे हे सर्व जनतेने इथला निश्चित केला असल्यामुळे ही विजयाची नांदी आजपासूनच आम्ही इकडे सुरू करतोय। कारण आमचे महायुतीचे लाडके उमेदवार राहुल शेवाळे हे ॲक्च्युली विजयी उमेदवार आहेत, ते पहिल्यापासूनच विजय आहेत। त्यामुळे आम्ही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जो प्रयत्न करत आहोत की समोरच्या उभाटा उमेदवाराचं डिपॉझिट जप्त कसं होईल
या अनुषंगाने आता सध्या आमचे प्रयत्न चालू आहेत. खरं तर तुम्ही पाठीमागचा इतिहास जर बघितला तर आतापर्यंत खऱ्या अर्थाने संविधानाची पायमल्ली जर कोणी केली असेल तर ती काँग्रेसने केलेली आहे. आणि संविधान वाचवण्यासाठी रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदासजी आठवले साहेब हे स्वतः मोदी सरकारमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही. आणि आठवले साहेबांनी सांगितलेलंच आहे की जो संविधानाला हात लावल त्याला लाथ घातल्याशिवाय राहणार नाही. आता ही तर विजय आपली रॅलीच आहे. बघायला गेले तर महिलांसाठी योजनांमुळे हा खूप म्हणजे आपला पुढाकार झालेला आहे. योजना ज्या आल्यात आपल्या महिलांसाठी म्हणजे बोललं तर पहिला आपण 1 वर्षापूर्वी सगळ्यांना घंटी वाटली, घरघंटी वाटल्या, मशिनी वाटल्या आणि सुद्धा आता महिलांच्या योजना किती आल्यात. आपल्या एसटी मध्ये 50% सवलत मिळाली आहे. पुन्हा आता मातृत्व त्याच्या म्हणजे आपल्या डिलिव्हरीला जे पैसे मिळणार आहेत त्याच्यासाठी पुन्हा त्यांना किट पण मिळणार आहे. आणि कामं तर साहेबांची भरपूर आहेत. कामांमुळे साहेब हे जिंकून येणार आहेत. बस एवढं बोलते. जय हिंद जय महाराष्ट्र. आत्ताच इथलचे जे सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमन आणि तिथलचे रहिवासी होते तर ते म्हणाले ही रॅली आपल्याला 4 तारखेला वाजवायला पाहिजे. म्हणजे सर्वांना जनतेलाच त्याचा विश्वास आहे की 4 तारखेला राहुलजी शेवाळे साहेबांचा विजय निश्चित आहे. त्याच्यामुळे 4 तारखेचा आजची रॅली आणि 4 तारखेची रॅली याच्यामध्ये काही फरक नसणार. रॅली ही आम्ही काढणारच आहे 4 तारखेला. आणि ही विजय रॅली नक्कीच आहे आणि विजय आमच्या राहुल शेवाळे साहेबांचाच होणार आहे. कारण त्यांच्यासारखा खासदार आजपर्यंत झाला नाही आणि होणारही नाही. त्यांची जी कामे बघितली आज चेंबूरचा जर विचार केला तर आम्हाला अतिशय अभिमान वाटतो की जो 13 वर्ष रखडलेला प्रकल्प होता आपल्या अशोक स्तंभाचा तो त्यांनी पूर्णत्वास नेला. त्याचा म्हणजे पाठलाग करून त्यांनी ते हे केलं. परत त्यांचं पुढचं हे काम म्हणजे जे भीम विचाराची जी ज्वलंत ज्योत आहे ते त्यांचं सुद्धा त्यांनी हे करून घेतलेलं आहे. संसदेत सर्वात जास्त प्रश्न मांडणारे खासदार म्हणून आमच्या शेवाळे साहेबांचा 10वा क्रमांक लागतो. अतिशय त्यांचं एक मोठं काम कोरोना काळात पण त्यांनी खूप सर्वांना मदत केलेली आहे. मुलींना शाळेत जाता यावं यासाठी त्यांनी 200 सायकल्स वाटप केलेले आहे. महिलांना रोजगार मिळावा, स्वयंरोजगार करावा त्यासाठी त्यांनी घरघंटी शिलाई मशीन सुद्धा हे केलेलं आहे. परत जी गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी ते मदत नेहमीच करत असतात. जेव्हा आम्ही आमचे प्रश्न घेऊन जातो तेव्हा ते असं समजत नाही की ही जनतेचे प्रश्न आहे तर स्वतःचे प्रश्न असल्यासारखे ते आम्हाला वेळोवेळी मदत करत राहतात. त्यांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या डोक्यावर असतो आणि त्याचंच प्रतीक म्हणून ह्या सर्व महिला आज इकडे आलेल्या आहेत. आणि यापेक्षाही दुपटीने जेव्हा त्यांची शक्ती रॅली निघेल त्यापेक्षा त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.